होईल आणि मी शेखर गोरे यांना आश्वस्त केलेलं आहे की भविष्यामध्ये त्यांची पूर्ण काळजी महायुतीच्या माध्यमातून घेतली जाईल आणि त्यांना विधानमंडळात काम करता येईल अशा प्रकारची कारवाई देखील महायुतीच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आम्ही करू। महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एक व्हिडिओ तुफान चर्चेत आला आणि या व्हिडिओमुळे साताऱ्याच्या राजकारणात नवा ट्विस्ट निर्माण झाला। हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होतोय आणि त्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेखर गोरे यांच्याबद्दल केलेलं वक्तव्य सध्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहे। आणि मी शेखर गोरे यांना आश्वस्त केलेलं आहे या एका वक्तव्यानंतर सातारा जिल्ह्यातील राजकीय समीकरणात झपाट्याने बदलताना दिसत आहे। यामागचं कारणही तितकंच महत्वाचं आहे। येत्या 12 मे रोजी विधान परिषदेतील 9 सदस्यांची मुदत संपते आणि जून महिन्यात होणाऱ्या निवडणुकीकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय। या पार्श्वभूमीवर भाजपकडून विधान परिषदेसाठी संधी मिळवण्यासाठी अनेक इच्छुक नेते सक्रिय झाले। साताऱ्यातून सध्या 4 प्रमुख नावं चर्चेत आहेत। शेखर गोरे, विक्रम पावसकर, धैर्यशील कदम आणि सत्यजित पाटणकर। मात्र फडणवीस यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात शेखर गोरे यांचं पारडं जड झाल्याची चर्चा जोर धरू लागली। दरम्यान या संपूर्ण प्रकरणावर शेखर गोरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी नो कमेंट, वेट अँड वॉच अशी प्रतिक्रिया दिली आहे। त्यांच्या या संयमी भूमिकेमुळे आता या राजकीय चर्चेला आणखी एक ट्विस्ट मिळालं आणि उत्सुकता आणखी वाढली। राजकीय जाणकारांच्या मते विधान परिषद निवडणुकीत सर्वात महत्त्वाचा घटक असतो तो म्हणजे संख्याबळ आणि सध्याच्या घडीला भाजपकडे ते संख्याबळ असल्यामुळं त्यांच्या उमेदवारांना मोठी संधी मानली जाते। म्हणजेच जर पक्षाने ग्रीन सिग्नल दिला तर शेखर गोरे यांची एंट्री विधान परिषदेत जवळपास निश्चित मानली जाऊ शकते। पण राजकारणात शेवटच्या श्वासापर्यंत काहीही बदलू शकतं आणि अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठींच्या हातात असतो। त्यामुळे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय ते एकाच प्रश्नाकडे, खरंच शेखर गोरे यांना विधान परिषदेत संधी मिळणार का की शेवटच्या क्षणी होणार मोठा राजकीय ट्विस्ट। सातारा जिल्ह्यातील एक दमदार नेतृत्व म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते शेखर गोरे हे भारतीय जनता पक्षामध्ये आमच्यासोबत येत आहेत ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे। शेखर गोरेंनी आपले एक स्वतःचं नेतृत्व तयार केलं आहे, समाजामध्ये आपली एक ओळख तयार केलेली आहे। त्यांच्या येण्यामुळे निश्चितच भारतीय जनता पक्षाला आणि महायुतीला एक विशेष असा फायदा होईल आणि मी शेखर गोरे यांना आश्वस्त केलेलं आहे की भविष्यामध्ये त्यांची पूर्ण काळजी महायुतीच्या माध्यमातून घेतली जाईल आणि त्यांना विधानमंडळात काम करता येईल अशा प्रकारची कारवाई देखील महायुतीच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आम्ही करू अशा प्रकारची ग्वाही देखील मी त्यांना दिली आहे। अशाच महत्त्वाच्या आणि नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या माणदेशी आवाज चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा।